एका तरुणावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली। या घटनेचा अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। मिळालेल्या माहितीनुसार काही जणांनी संबंधित तरुणावर अचानक धारदार शस्त्राने वार केल्याचे सांगितले जात आहे। हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार होण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलवली। या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे। दरम्यान हत्या नेमकी कोणत्या कारणावरून झाली याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आली नाही। जुन्या वादातून हा प्रकार घडला की यामागे इतर काही कारण आहेत याचा सर्व बाजूंनी तपास केला जात आहे। पोलिसांकडून तपास सुरू असून पुढील तपासानंतरच हत्येमागील खरे कारण स्पष्ट होणार आहे। या धक्कादायक घटनेमुळे उल्हासनगर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत ही घटना घडलेली आहे। यामध्ये दोन ओळखीच्या तरुणांमध्ये आपसात वाद होऊन त्यातील एका तरुणाने चाकूने त्याला भुकसलेला आहे। घटनास्थळी माहिती मिळताच त्वरित आमचे पोलीस निरीक्षक आणि तपास पथकातील अधिकारी कर्मचारी पोहोचले आणि त्यानंतर जो जखमी होता त्याला बालाजी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलेला आहे आणि तिथून त्याला सेंट्रल हॉस्पिटलला पाठवण्यात आलेला आहे। यातील जो मारेकरी होता याला त्वरित हिल्लाईन तपास पथकातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी पकडलेला आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई करण्याचं काम जे आहे ते विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत सुरू आहे। या घटनेसंदर्भाने नक्की काय कारणाने त्यांच्यात भांडणं होऊन आपसात वाद होऊन त्यांची मारामारी आणि पुढचा सबसिक्वेंट जे चाकूने मारण्याची क्रिया झालेली आहे या संदर्भाने आम्ही तपास करत आहोत। याबद्दल लवकरच आम्ही माहिती प्रस्तुत करू। यामध्ये अनीस सिंग म्हणून आरोपीचे नाव आहे आणि त्याने संबंधित जो जखमी आहे त्याला चाकूने त्याला मारलेला आहे। मानेजवळ आणि पोटाजवळ त्याने चाकूने मारलेला आहे आणि पुढील तपास जे आहे ते पोलीस निरीक्षक श्री गोडसे करत आहेत। यातील जखमीचं नाव सरताज सिंग लबाना आहे। त्याला सतनाम सिंग पण असं बोललं जातं। कुणाल वाघ, जनशक्ती, उल्हासनगर।